नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भावना व सिद्धूची होणार जेलमध्ये आता शेवटची भेट. तर आजी काढणार भावनाला चक्क त्या घरातून बाहेर. तर काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता आजीने आणि सोबतच या संपतने असा भयानक प्लॅनिंग बनवलेला असतो ना, की त्यामध्ये भावना आणि सिद्धूची ते ताटातूट करत असतात. म्हणजे जेलमध्ये सगळ्यांना सिद्धूला भेटवण्यासाठी घेऊन जात असतात, पण कधी देखील भावनाला नेलं नसतं आणि त्याच्यासाठी भावना कितीतरी प्रयत्न करत असते, त्यांचे हातपाय जोडत असते त्यांच्यासमोर आणि म्हणत असते की प्लीज मला एकदा सिद्धराजला भेटू द्या. तर सिद्धू देखील या सगळ्यांना एकच गोष्ट सांगत असतो की मला एकदा भावनाला भेटायचं आहे, प्लीज तुम्ही तिला इथे माझ्याला भेटण्यासाठी घेऊन या. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं की सिद्धू भावनाशिवाय राहू शकत नाही आणि आजी ह्या संधीचा फायदा घेणार असते. कारण की तुम्ही पाहिलंच असेल की ज्यावेळेस मात्र भावनाला कोर्टामध्ये काही पुरावे साबित करायचे होते, त्यावेळेस मात्र आजीने भावनाकडून एक वचन घेतलं होतं की वेळ आल्यावरती मी तुला सांगेल, पण त्यावेळेस मात्र तू मागे सरायचं नाहीये, मी जे सांगेल ते तुला करायचंच आहे. आणि त्यावेळेस मात्र भावना हे सगळं करण्यासाठी तयार देखील झाली होती. पण आता त्याच गोष्टीची आता आजी अशा प्रकारे भावनाकडून वसुली करून घेणार आहे ना, की भावनाने याचा विचारच केला नसेल. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की भावनाचं ज्या काही लोकांसोबत जे काही नातं आणि रिलेशन असतं, ते सगळेजण आता भावनाला व्यवस्थित ट्रीट करत नसतात. कारण की सगळ्यांना एकच गोष्ट माहीत झालेली असते की सगळी काही दोषी भावनाच आहे. तर बिचारा सिद्धू आता इकडे खूप रडत असतो जेलमध्ये. तुम्ही पाहिलंच असेल, त्याला फक्त भेटायचं असतं भावनाला आणि तो एकच गोष्ट म्हणत असतो की इथे घेऊन भावनाला या प्लीज, कारण की मला तिलाच भेटायचं आहे. त्यावेळेस मात्र सिद्धूच्या आईला देखील कळलेलं असतं की भावनाला इथे आणणं खूप गरजेचं आहे. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलेच असेल की आता आणि सईला एकत्र आणण्यासाठी आपली जानू नको नको तसले प्रयोग करत असते. कारण की तिला माहीत असतं की ह्या घरामध्ये जर सई आणि विश्वा ह्या दोघांचं जर लग्न झालं तर सगळं घर आनंदाने वावरेल. आणि सोबतच तुम्हाला माहीतच आहे की आपल्या जानूच्या डोक्यामध्ये एक प्लॅनिंग देखील असतो की तोच म्हणजे विश्वाच्या बाबांची जी काही त्यांची खरी बहीण आहे त्यांची भेट करून द्यायची आणि त्यांना ह्या घरात परत घेऊन यायचं. तर आता हा सगळं काय प्लॅनिंगमध्ये ज्या प्रकारे मात्र आपली जानू सगळं काय काम करायचं ठरवते, पण तिला माहीत नसतं की पुढे जाऊन सगळं काय असं काय घडेल की तिने याचा विचार देखील केला नसेल. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता ही आजी एवढी चिडलेली असते की आजीच्या का आता भावनाला म्हणत असते की तू ह्या घरामध्ये राहायची गरज देखील नाही. कारण की तुम्ही पाहिलंच असेल की भावनासोबत पूर्ण गाडे पाटील कुटुंब नीट वागत नसतं. कारण की घरामध्ये सगळेच जण भावनाला अशा नजरेने बघत असतात की हिने सगळ्यात मोठा गुन्हा केलेला आहे. पण बिचारी भावना आता परत त्या केससाठी सिद्धूला सोडवण्यासाठी खूप सारे प्रयत्न करत असते आणि जे काही तिला मनात डाऊट येतील ते सगळे काही लोकांना विचारत असते आणि म्हणत असते की ज्यावेळेस तो ॲक्सिडेंट घडला त्यावेळेस काय काय घडलं मला प्लीज डिटेलमध्ये सांगा. आणि सगळी काही भावनाला माहिती भेटते आणि भावना ठरवते की आता फायनली आपण सिद्धराजला भेटलं पाहिजे. कारण की आपल्याला खूप काही अशा गोष्टी कळालेल्या आहेत की त्यामधून असं साबित होतं की यामध्ये सिद्धराज गुन्हेगार नाहीच आहेत. त्यासाठी भावना आता परत ही केस उभी करायचं कोर्टामध्ये ठरवत असते. तर दुसरीकडे आता त्याच घरामध्ये तिचे विरोधी देखील खूप लोक असतात. कारण की ते भावनाला त्या घरामध्ये राहू नको असे खूप वेळा सल्ले देखील देत असतात. तर पुढे तुम्ही बघसालच की चक्क आजी आता भावनाला म्हणते की तुला ह्या घरामध्ये राहायची काय देखील गरज नाही. आणि आजी भावनाच्या हाताला धरते आणि म्हणते की बघू तुला कोण वाचवतंय आता, कारण की तुला ह्या घरामध्ये आम्ही ठेवणारच नाही. आणि आजी भावनाला ओढत घेऊन घराच्या बाहेर काढते. तर त्यावेळेस मात्र मित्रांनो, भावनाला तर आपल्याला खूप वाईट वाटत असतं. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आत्तापर्यंत भावनावरती जेव्हा जेव्हा संकट आलं त्या प्रत्येक संकटामध्ये सिद्धू तिच्यासोबत होता. कारण की सिद्धूने भावनाला प्रत्येक संकटामधून वाचवलं होतं आणि सिद्धूला माहीत होतं की भावना आपल्यासाठी किती गरजेची आहे. त्याच्यामुळे सिद्धूने प्रत्येक संकटामध्ये भावनाला मदतच केली होती. पण आता एकीकडे भावनाच्या मनामध्ये असे देखील विचार येत असतात की ज्यावेळेस माझं आणि श्रीकांत इनामदारांचं लग्न होणार होतं त्यावेळेस हे सगळं सिद्धूला माहीत होतं आणि त्यांनी हे मुद्दाम तर नसेल ना केलं. कारण की तुम्ही पाहिलंच असेल की ज्या प्रकारे भावनाला सगळी लोक काय काय अशी माहिती देत असतात की हे सगळं सिद्धूने जाणून बुजून केलं. त्यावेळेस मात्र भावनाला खूप वाईट वाटत असतं. आणि सोबत ज्यावेळेस मात्र निलांबरी हे देखील सांगते की ज्या प्रकारे सिद्धूने हा सगळा काय कट रचला हे कळाल्याच्या नंतर भावनाला तर अजून जास्त डाऊटच यायला लागतो. पण भावनाला कळत नसतं की सिद्धूने तिच्यावरती किती प्रेम केलं. एवढं सगळं प्रेम करणारा नवरा कोणाला देखील भेटत नाही सहजासहजी. आणि तरी देखील भावनाच्या मनामध्ये असे काही प्रश्न उभे राहणे हे खूप चुकीचं आहे. तर जेलमध्ये सिद्धूला वाटत असतं की भावना मॅडमचा पूर्णपणे माझ्यावरचा राग तर गेला असेल ना, कारण की मी हे जे काही केलंय ना त्याच्यामुळे त्या खूप चिडल्या असतील, पण मी हे सगळं जाणून बुजून केलंच नाही असा सिद्धू स्वतःला दोष देत असतो. आणि सिद्धू म्हणत असतो की जर मी त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये गेलो असतो तर आज इथपर्यंत ही वेळ आलीच नसती माझ्यावरती. कारण की मला माझ्याच लोकांनी खूप फसवलंय आणि मीच माझ्या लोकांचं मन देखील दुखवलंय. त्याच्यामुळे सिद्धूला वाईट वाटत
वाटणं साहजिकच असतं. पण बिचाऱ्या सिद्धूने जो गुन्हाच केला नाही त्याची शिक्षा त्याला भोगायची गरजही नव्हती. तर आता पुढे तुम्ही बघसाल की भावना ठरवते की आता सगळे काही पुरावे घेऊन सिद्धूला भेटण्यासाठी जायचं. पण आता तुम्हाला माहिती का तिचा हा रस्ता एवढा कठीण असतो की तिने याचा स्वप्नात देखील विचार केला नसतो. कारण की तिला सिद्धूला भेटता येणारच नसतं. सिद्धूला भेटण्याला न येण्यासाठी मात्र चक्क ह्या गाडेपाटलांच्या लोकांनी पोलिसांना आधीच सांगून ठेवलेलं असतं की भावनाला इथे कधी देखील येऊन देऊ नका, कारण की तिची आणि सिद्धूची भेट नाही झाली पाहिजे. तर आता हे असं करण्याच्या पाठीमागे देखील पूर्ण गाडेपाटील कुटुंबच असतं. कारण की तुम्हाला माहीतच आहे की रेणुकाचा अगोदर भावनावरती खूप विश्वास होता आणि तिला असं वाटत होतं भावना सिद्धूसाठी खूप परफेक्ट आहे, त्याच्यामुळे काही देखील गरज नाही आपल्याला दुसरं तिसरं काय बघण्याची. पण आता रेणुकाला देखील भावनावरचा विश्वास उडालेला असतो आणि तिला वाटत असतं की हे सगळं भावनामुळेच झालं आणि माझा सिद्धू भावनामुळेच गुंतला. पण खरं तर हे असं काहीच नसतं. तुम्हाला माहितीच आहे बिचाऱ्या भावनाची काहीच चूक नसते, पण तरी देखील तिला हे सगळं काय भोगावं लागत असतं. तर दुसरीकडे आता सईला एवढं भयानक सरप्राईज भेटल्यामुळे सईला खूप आनंद झालेला असतो. पण हे सगळं सरप्राईज प्लॅनिंग केलेलं असतं आपल्या जानूने, कारण की जानूला वाटत असतं की सई आणि विश्वाला एकत्र आणलंच पाहिजे आपण. तर पुढे आता तुम्ही बघसाल की भावना सगळे काही नियम आणि सगळं काही तोडून आता चक्क कोर्टामध्ये म्हणजे त्या जेलमध्ये जाणार आहे सिद्धराजला भेटण्यासाठी. पण आता तिथे जाण्याच्या अगोदर भावनाला एवढं मोठं संकटाला सामोरं जावं लागणार आहे की आजी चक्क भावनाला घराच्या बाहेर काढणार आहे. त्यावेळेस मात्र भावना आता बेघर होणार आणि शेवटी सिद्धूला भेटण्यासाठी कोर्टामध्येच म्हणजेच त्या जेलमध्ये जाणार. पण सिद्धूला भावना हे सगळं सत्य सांगत नाही की तिला घराच्या बाहेर काढलं म्हणून, कारण की तुम्हाला माहितीच आहे की शेवटी भावनाकडे काही ऑप्शन नसतो. तर आता दुसरीकडे तुम्ही बघतच असाल की हा हरामखोर रवी अजूनपर्यंत बाहेर बोंबलत फिरत असतो. पण याला माहीत नसते की आता किती मोठं संकट त्याच्या अंगलट येणार आहे. कारण की तुम्ही पाहिलंच असेल की आता श्रीनिवास दळवीने देखील एक भयानक काम केलेलं असतं. कारण की त्याचा गॅरेज मालक कुठे हरवला आहे हे शोधण्यासाठी त्याने सगळीकडे पॅम्पलेट तर वाटलेलेच असते आणि सगळीकडे चिकटवले देखील असतात आणि त्याने आता पोलीस कंप्लेंट करायचं देखील ठरवलेलं असतं. कारण की हे सगळं श्रीनिवासला माहीत नसतं. त्याने पाठीमागे जे काही केलं आणि त्याचा गॅरेज मालक कुठं गायब आहे या सगळ्याच्या पाठीमागे देखील त्यालाच पकडलंच जाणार आहे. कारण की त्यांनी ज्या प्रकारे पोलिसांच्या सांगण्यावरून जे काही बॉडी म्हणजेच जे काही पोतं त्याने जे काही मातीमध्ये गाडलं होतं ती दुसरी तिसरी कोणाची बॉडी नसून त्याच्याच गॅरेज मालकाची होती. आता हे सगळं पुढं उघडकीस येणार आहे. पण त्याच्या अगोदर ह्या रवीला घाम फुटायला सुरुवात होते. कारण की तुम्हाला माहितीच आहे पोलिसांना हे सगळं करायला रवीने सांगितलेलं असतं आणि आता ह्या रवीचा खरा चेहरा देखील लवकरच समोर येणार आहे. तर भावना आता सगळे काही पुरावे घेऊन सिद्धराजला भेटण्यासाठी जाते आणि सिद्धू आणि भावनाची फायनली भेट होते. आणि तरी देखील आपला सिद्धू कसा असतो तुम्हाला माहितीच आहे. एवढ्या मोठ्या संकटात तो अडकलाय तरी देखील तो हसत असतो आणि भावना मॅडमला म्हणत असतो की प्लीज स्माईल करा, कारण की तुमच्या चेहऱ्यावरची जर स्माईल गेली तर मग माझा जगून फायदाच काय, तुम्ही प्लीज हसत राहा. पण भावना रडत असते आणि म्हणत असते की सिद्धराज तुम्ही असे कसे हो, कारण की तुमच्यावरती एवढं मोठं संकट आलं ते सगळं माझ्यामुळे झालं तरी देखील तुम्ही हसताय. तर भावनाला सिद्धू एकच गोष्ट सांगतो की तुमच्या यामध्ये काहीच चूक नाही आहे, कारण की जे काही घडलं या सगळ्याला जबाबदार मीच आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला दोष देऊन नका घेऊ आणि मला खात्री आहे की तुम्ही लवकरात लवकर सगळं काही माझ्या विरोधात जे जे काही पुरावे सगळे काही कट कारस्थान लोकांनी रचलं हे सगळं तुम्ही शोधून काढसाल. तर भावना आता खुश झालेली असते, पण भावनाला आता बेघर केलेलं असतं, म्हणजेच भावनाला घराच्या बाहेर काढलेलं असतं. तर भावनाला माहितीच आहे तुम्हाला आता ऑप्शन कुठला राहणार, तो म्हणजे दळवींकडे जाण्याचा, म्हणजेच आता लक्ष्मी श्रीनिवासकडे. पण आता यांच्या आयुष्यामध्ये देखील एवढं मोठं भयानक संकट येईल ह्यांनी देखील विचार केलाच नसेल. कारण की मित्रांनो पुढे आता गॅरेज मालकाची बॉडी सापडणार आहे आणि त्यामध्ये परत पुढे तुम्ही बघसालच की आता त्यामध्ये श्रीनिवासला परत पोलीस उचलणार आहेत. पण आता एवढं मोठं संकट दळींवरती परत येणार, त्याच्यामुळे सगळ्यांना धक्काच बसला असेल. तर भेटूया पुढील येणार अशाच लेटेस्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. सिद्धू आणि भावनाची भेट झाली हे तर खूप चांगलं झालं, पण त्याच्यानंतर मित्रांनो सिद्धूसारखा माणूस तुम्हाला कसा वाटतो आणि सिद्धूची खरंच ॲक्टिंग कशी वाटते एक शब्द सिद्धूसाठी तुम्ही नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढील येणाऱ्या लेटेस्ट अपडेटमध्ये. धन्यवाद.